विदर्भाची प्रति पंढरपूर म्हणून ओळख असलेल्या संतनगरी शेगाव मध्ये प्रभू श्री रामचंद्र यांचा जन्मोत्सव मोठ्या भक्तिमय वातावरणात साजरा होत आहे। चैत्र शुद्ध नवमीच्या या मंगल दिनी अवघी संतनगरी गणगण गणात बोते आणि जय श्री रामाच्या जयघोषाने दुमदुमून गेली आहे। नित्यक्रमानुसार पहाटेपासूनच मंदिर परिसरात भाविकांची मांडियाळी पाहायला मिळाली। सकाळी ठीक 7 वाजता होणाऱ्या श्रींच्या आरतीने रामनवमीच्या मुख्य उत्सवाला सुरुवात झाली। या आरतीसाठी हजारो भाविकांनी शिस्तबद्ध रांगा लावून दर्शन घेतले। यंदाच्या उत्सवाचे मुख्य आकर्षण म्हणजे राज्यातून दाखल झालेल्या वारकरी दिंड्या। तब्बल 700 पेक्षा जास्त वारकरी दिंड्या गजानन महाराजांच्या नगरीत दाखल झाल्या आहेत। टाळ मृदुंगाचा गजर आणि भगव्या पताकांमुळे शेगावला खऱ्या अर्थाने पंढरपूरचे स्वरूप प्राप्त झाले आहे। संवादासाठी आणि दर्शनासाठी आतुरलेले भाविक पहाटेपासूनच दर्शनाच्या रांगेत उभे आहेत। संस्थांच्या वतीने दिवसभर विविध आध्यात्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे। दुपारी श्रींच्या रजत मुखवट्याची भव्य नगर परिक्रमा काढण्यात येणार आहे। यावेळी संपूर्ण शेगाव शहरात पालखीचे स्वागत करण्यासाठी नागरिकांनी तयारी केली आहे। संध्याकाळी या उत्सवाची सांगता वारकऱ्यांच्या भव्य रिंगण सोहळ्याने होणार आहे। हा सोहळा डोळ्यांचे पारणे फेडणारा असल्याने भाविकांमध्ये मोठी उत्सुकता आहे। प्रशासनाच्या वतीने भाविकांच्या सुविधेसाठी आणि सुरक्षेसाठी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला असून पिण्याचे पाणी आणि महाप्रसादाची उत्तम सोय संस्थांतर्फे करण्यात आली आहे। सध्या आम्ही गजानन महाराज मंदिरात आहोत आणि येथे रामनवमीचा उत्सव हा मोठ्या हर्षोल्लासात साजरा करत आहे। आपण पाहत आहात की प्रत्येक भक्तगण जो आहे आपल्या रंगामध्ये रंगलेला आहे। आमच्यासोबत असेच भाविक आहेत, आपण त्यांच्याशी विचारलो की इथली व्यवस्था आणि इथला उत्सव आहे याबद्दल आपलं काय मत आहे। जय गजानन महाराज। आज जो रामनवमीचा उत्सव आपण पाहत आहात इथे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मोठ्या उत्साहात रामनवमीचा उत्सव साजरा होत आहे। गेल्या 8 दिवसापासून हा प्रोग्राम होते। रामनवमीचा राहिली इथली स्वच्छता आणि व्यवस्थेबाबत आपण विचारता तर महाराष्ट्रामध्ये मी तरी अशी स्वच्छता कुठे पाहिलेली नाही। हे गजानन महाराज संस्थामध्ये इथे येणाऱ्या भाविक भक्तांची व्यवस्थितरित्या सोय केल्या जाते। इथे आलेल्या सगळ्या दिंड्या त्यांच्या जेवणाची व्यवस्था, राहण्याची व्यवस्था एकदम व्यवस्थितरित्या केलेली आहे। एकंदरीत जे गजानन महाराज मंदिराच्या बद्दल बोलल्या जाते ती व्यवस्था सुव्यवस्था जी आहे भाविकांना अजिबात कोणताही त्रास होऊ याच्याकडे गजानन महाराज संस्थान जे आहे एक विशिष्ट म्हणून असं लक्ष देत असते। तरी रामनवमीचा हा उत्सव आम्ही आमच्या सर्व दर्शकांसाठी परत रामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा देतो। महेंद्र मिश्रा, विदर्भ न्यूज, शेगाव। श्रद्धा फैमिली शॉपिंग में जाएंगे हम सभी, साड़ियों की नई डिजाइन देखो यहीं से लाएंगे। श्रद्धा फैमिली शॉपिंग में जाएंगे हम सभी, लेडीज जेंट्स बच्चों की हर फैशन लाएंगे सभी। फैशन के सफर में आप भी आगे ही आगे बढ़ते चलिए, क्योंकि बिजीलैंड का सबसे बड़ा आलीशान भव्य शोरूम श्रद्धा फैमिली शॉपिंग एंड मॉल, बिजीलैंड कॉम्प्लेक्स, नांदगांव पेठ, अमरावती।